छत्रपती संभाजीनगरच्या जागृत नागरिक कृती समितीच्या मार्फत या ठिकाणी क्रांती चौक पासून विभागीय आयुक्तालयापर्यंत या ठिकाणी पायी क्रांती मोर्चा काढलेला होता। याचं मुख्य कारण हे की 2024 मध्ये झालेल्या लोकसभेच्या सर्व निवडणुका आणि त्यानंतर झालेल्या महाराष्ट्रातील, हरियाणामधील, झारखंडमधील, काश्मीरमधील आणि इतर सर्व निवडणुका ह्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला धांदली करून, घोटाळे करून, हायजॅक करून आमच्या सर्वसामान्य भारतीय जनतेच्या 142 कोटी जनतेचा मताचा अधिकार या मशीनने हिरावून घेतला। आणि यासाठी सर्वोच्च न्यायालय, माननीय राष्ट्रपती, माननीय मुख्य निवडणूक आयोग, माननीय प्रधानमंत्री या सर्वांनी मिळून आमच्या मताचा अधिकार या ईव्हीएमच्या माध्यमातून हिरावून घेतल्यामुळे आमच्या मताच्या अधिकाराची कवडीची किंमत राहिलेली नाही। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील मूलभूत हक्क जे कलम 12 ते 32 आहेत, या 20 अनुच्छेदामार्फत बाबासाहेबांनी प्रत्येक भारतीय नागरिकाला जीवापेक्षाही मोलाचा असलेला जो मताचा अधिकार दिलेला आहे, तो मताचा अधिकार येथील संपूर्ण व्यवस्थेने 2014 पासून ते आतापर्यंत अतिउच्च टोकाचं स्थान घेऊन त्या ठिकाणी आमच्या मताचा अनादर करून आमच्या मताचा अधिकार हिरावून घेतलेला आहे। आणि त्यासाठीच या देशातील 142 कोटी जनतेच्या वतीनं आम्ही या जागृत नागरिक कृती समितीच्या माध्यमातून, छत्रपती संभाजीनगरच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मुख्य निवडणूक आयोगाला एक आव्हान देतोय की जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ताबडतोब बंद नाही केली तर ही चिंगारी संपूर्ण देशामध्ये उमटणार आहे। आणि त्याची सुरुवात डॉक्टर बाबा आढाव यांनीही केलेली आहे। त्याची सुरुवात मार्कडवाडी गावातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील जनतेने सुद्धा केलेले आहे, त्याच्यानंतर आम्ही केलेले। आणि ही चढता आलेखाप्रमाणे एक एक स्टेप घेत संपूर्ण महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राने, पुरोगामी महाराष्ट्राने आजपर्यंत 75 वर्षामध्ये देशाला दिशा दिलेली, त्याच देशाला दिशा देण्याचं काम या माध्यमातून या महाराष्ट्राने करण्याची सुरुवात केलेली आहे। त्याची सुरुवात आम्ही या ठिकाणी केलेली आहे। यामुळं या संपूर्ण मोर्चामध्ये जे सहभागी झालेले आमच्या भगिनी बंधू या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो। आणि आपल्या पत्रकारितेला सुद्धा धन्यवाद देतो, कारण आम्ही गोदी मीडियावर विश्वास ठेवत नाही, कारण गोदी मीडिया ही संपूर्ण गुलाम झालेली आहे। आमच्या समाज माध्यमातील जी जागृत युट्यूब चॅनलवाले आहेत, त्या जागृत संपूर्ण समाज माध्यमाला आम्ही सॅल्यूट करू। धन्यवाद। जय संविधान, जय भारत। बोला। लोकांमध्ये अजून सुद्धा जागृती दिसत नाही सर, तर जागृत करण्यासाठी लोकांना तुम्ही काय करणार आहेत? संविधानातील महत्वाची कलम 12 ते 32 20 कलम आहेत। या अनुच्छेदामध्ये स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता, सार्वभौमत्व आणि समाजवाद या 6ही लोकशाही मूल्यांचा जागृती आणि आविष्कार करण्यासाठी शेवटच्या नागरिकापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत। कारण गेलेला संविधान दिन आणि येणारा 26 जानेवारी हे दोन्ही दिवस 75 वर्ष देशाला पूर्ण झालेले आहेत। आणि या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आम्ही यापुढे शेवटच्या श्वासापर्यंत सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य शेवटच्या नागरिकापर्यंत या संविधानाचं मूल्य, लोकशाहीचं मूल्य समजून सांगणार आहोत। हीच संविधान जागृती देशाची प्रगती असेल। येणारा काही महिन्यात महापालिकेची निवडणूक आहे, त्याला पण कसं बघतो? येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमधून सुद्धा आम्ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला जगाच्या वेशीवर टाकण्यासाठी, हद्दपार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, तेही या क्षणापासून। गाडेकरजी, विभागीय आयुक्तांना जी भेट दिलेली तुम्ही, काय चर्चा झाली सर? आज ईव्हीएमच्या विरोधात हा मोर्चा नागरी जागृत कृती समितीच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याचा मुख्य जो विषय होता की ईव्हीएम हटाव, संविधान बचाव, ईव्हीएम हटाव, देश बचाव। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा या देशाचं संविधान लिहिलं तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला होता, बटनाचा अधिकार दिलेला नव्हता। आणि म्हणून आम्ही ही जी आजचा जो मोर्चा आहे की लोकांमध्ये ईव्हीएमच्या विरोधात जागृती व्हावी आणि या ईव्हीएमच्या विरोधात जनमत तयार होऊन या देशामध्ये येणाऱ्या ज्या कुठल्या निवडणुका असतील त्या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आम्हाला मतदानाचा अधिकार परत एकदा या देशामध्ये हे मतदान जे प्रक्रिया आहे ती बॅलेट पेपरवर झाली पाहिजे, त्या मशीनच्या माध्यमातून होऊ नये ही मागणी आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून करत आहोत। आणि या देशामध्ये ज्या पद्धतीनं जागतिक स्तरावरचा विचार केला तर जगामध्ये अनेक देशामध्ये आजही जे राष्ट्र प्रगत म्हणून गणले जातात ती राष्ट्र सुद्धा आज बॅलेट पेपरवर मतदान घेतात। आणि भारत अजून काही विकसित झालेला नाही आहे, तरीही सुद्धा त्याचं ईव्हीएम मशीनवर
त्याचं अधिक प्रेम आहे आणि म्हणून या देशामध्ये ज्यांनी ईव्हीएम आणली त्या काँग्रेसचाही निषेध या निमित्तानं आम्ही करतो आणि जी ईव्हीएम आज जे सरकार बीजेपीचं सरकार जे त्याची अंमलबजावणी करते आहे या दोन्हीही सरकारचा आम्ही निषेध करतो की या देशामध्ये कुठल्याही पद्धतीनं या ईव्हीएम नुसार मतदान होणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये हे आमची जी कृती समिती आहे किंवा या देशातील सर्व समग्र जो जागृत नागरिक आहे तो एकमुखाने मागणी करत आहे की या देशामध्ये येणाऱ्या ज्या कुठल्या निवडणुका आहेत त्या बॅलेट पेपरवरच होणार आहेत. त्याशिवाय आता हा देश हा महाराष्ट्र थांबणार नाही आहे. लोकांना जागृतीसाठी काय आवाहन करणार? जागृतीसाठी आवाहन करण्याची गरज नाही आहे, तर आम्ही जे आहोत की लोकांपर्यंत जाऊन पत्रकाच्या माध्यमातून, मोर्चाच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून किंवा निदर्शनाच्या माध्यमातून लोकांच्या कॉर्नर सभा घेऊन, लोकांच्या जाहीरपणानं सभा घेऊन या ईव्हीएमच्या विरोधात येत्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये जागृतीचं काम या महाराष्ट्रातील जनता करणार आहे. तुमचं नाव सांगा. मी प्राध्यापक भारत शिरसाट. बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ. ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ. भारतीय प्रजासत्ताकाचा, भारतीय प्रजासत्ताकाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी. आपल्या कार्यकर्त्यांनी कोणाचं केलं चालेल का? आवाज नाही करायचं झालं आपलं निवेदनचं आहे ना. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.